मुंबईमध्ये कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवतोय, त्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमती आता वाढू लागलेल्या आहेत. अतुल भातखळकर आपल्यासोबत आहे, भाजपचे आमदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, परिस्थिती हाताबाहेर जाते असं विरोधक वारंवार सांगतायत. खाद्यपदार्थाच्या किमती वाढत आहेत आणि बेरोजगारीची जी टांगती तलवार आहे ती सुद्धा आहे असं हॉटेल व्यावसायिक सांगतायत. काय म्हणाल? ते हाताबाहेर जावी अशी विरोधकांची इच्छा आहे. विरोधकांचा प्रॉब्लेम काय आहे की गेल्या 11 वर्षामध्ये देशावर कोविड, आता युद्ध, सिंदूर ऑपरेशन अशी अनेक संकटं आली, पण या सगळ्या संकटांवर माननीय मोदीजींनी आपल्या कर्तृत्वाने मात केलेली आहे. एनर्जीचं संकट केवळ भारतावर नाही, सगळ्या जगावर एनर्जी सप्लायचं संकट आहे, पण याच्यावर सुद्धा मात काढू. आपण पाहतो इराणने जाहीर केलेले हॉर्मुझ स्ट्रीटमधनं भारतीय बोटींना त्यांनी प्रवेश दिलेला आहे आणि त्यामुळे 2-4 दिवसामध्ये पूर्ववत स्थिती होईल. विरोधक हा प्रकार करून आपली राजकीय पोळीला भाजण्याचा प्रयत्न करत आहे. संजय राऊतांनी टीका केली, देश मेला तरी चालेल पण तेल आधी गुजरातला गेलं पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांनी मोदींवर टीका केली. संजय राऊतांना म्हणावं, जर का अखिलेश यादवच्या इफ्तार पार्टीतलं जेवण झालं असेल आणि त्याच्या ढेकरा देत तुम्हाला जर का हे सुचत असेल तर तुमच्या ढेकरा करपट आहेत, एवढंच मी त्यांना या निमित्ताने सांगेन. त्यामुळे ऑइलचा सप्लाय हा देशभरामध्ये आहे, गॅसचा सप्लाय व्यवस्थित आहे. थोडी अडचणी आलेल्या आहेत, त्या अडचणी येणाऱ्या काळामध्ये दूर होतील. बारामतीमध्ये आपण पाहतोय की बिनविरोध निवडणूक आहे आज, आणि याकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? ते माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलेलं आहे, दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी भारतीय जनता पार्टी महायुतीची इच्छा आहे. पण जर का निवडणुका लादल्याच तर आम्ही ते जिंकूच. नक्कीच, पण आपण पाहतोय की ज्या पद्धतीचं सध्या वातावरण आहे, महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं आपली भूमिका घेते, त्यामुळे दोन्ही निवडणुका बिनविरोध होतील आणि भविष्यातली जी रणनीती ती सुद्धा तशीच ठरेल. असं आहे की एखाद्या ठिकाणी विद्यमान आमदारांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्या ठिकाणची पोटनिवडणूक ही बिनविरोध करायची परंपरा गेले काही वर्ष महाराष्ट्रात आहे, पण ती बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे. ती जर का विरोधकांनी नाही केली तर आणि आमच्यावर निवडणूक लादलीच तर नक्कीच आम्ही निवडणूक लढवू. नक्कीच विरोधक आक्रमक दिसतात तुम्हाला, कारण आता आपण पाहतोय की ग्लेन लिगल हॉस्पिटलसाठी स्वतः शिवसेनेचे आमदार या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करतायत. अजय चौधरी उपोषणाला बसलेले आहेत, त्या ठिकाणी इतर आमदारसुद्धा आहेत आणि मागणी होते 150 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, गोरगरिबांना बेड्स मिळत नाही. नाही, मग गेल्या 2.5 वर्षामध्ये यांचं सरकार होतं तेव्हा हे काय झोपले होते का? 10 वर्षामध्ये 150 कोटीचं सरकार झालं आणि ग्लोबल हॉस्पिटलवर बोलण्याच्या आधी मरोळचं 7 स्टार हॉस्पिटलचा 15 एकराचा भूखंड यांनी खाल्ला, त्याच्याविषयी बोला, एवढंच त्यांना मी या निमित्ताने सांगेन. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.